नमस्कार पब्लिक, आपण जात आहे आपल्या दाजीच्या लग्नाला. तर ब्लॉगमध्ये शर्टपर्यंत राहा. तर आम्ही थोडासा केला इथं नाश्ता, चहा पिला पुन्हा. तर तसेच आपले जाता जाता आपले गजू पाटील विरे भेटलेले आहेत. मग आपण गेलो हिमायतनगर जवळजवळ आलेला आहो. हे पाहिजे कसं करायला माकडं. आपण हिमायतनगरमध्ये पोहोचलेलो आहो मित्रांनो. तर आता बस जेस्टमध्ये जायचं आहे. तसंच आपल्या बाबूराव साहेबाचं गाणं चालू होतं डीजेवर. तर आता आम्ही पोचलेलो आहे. तर आता आवरा येणार आहे. हॅशटॅग गजू वाढेल. पैसे झाले. नंबर लागत आहे. डीजेचा साऊंड पण चेक करू. साऊंड आहे मित्रांनो एकदम झकासमध्ये. ये होतं पैसे. लगून जरासा नेमपटल्यानं आपल्याला उचललेलं होतं. आपण पण थोडासा डान्स केला मित्रांनो. तेजसचं म्हणणं काय होतं, माझं लग्न करून द्या म्हणायला. तेजसला म्हणलो नको. तेजस लाजू लागला खूपच. तेजस झालं शेंत्या काही ना काही चाळी करूच लागलं. आता मित्रांनो फाई काय करते, पप्प्याला खबळ आहे झालं. आजूक शेंत्याची काही चाळी बंद होतच नाही. तर आता पहा मित्रांनो काय करते शेंती आहे. ये याचंच लग्न लावून दिलं येतच. तर हे असंच चालू आहे मित्रांनो. शेंत्या ही खूपच नटखडबाल आहे. जाऊ द्या आपण पण एक क्लिप घेतली. हे चक्र्या मागून काय करायलं. श्याम सर म्हणायला ते काय करायला बे हे. मग आपण थोडंसं मंदिरात गेलो, दर्शन घ्यावं म्हणलो. आपले मंदिरात गेलो. हे व्ह्यू कसं आहे. तर खूपच गर्दी होती इथं. खूप म्हणजे खूप गर्दी होती मित्रांनो इथं. तर बाहेरून माणसं येईल ते, मदतून येईल ते. या चक्र्यालाही लागलेला आहे दरवाजा. ते गजू पाटील आपले गेलेले आहेत. तसंच आता आपण जाऊ त्याच्या मागं. हे पहा मित्रांनो खूपच अंधार आहे मधात. हे झाले की आपले चैतन्य पाटील, आपले सर कृष्णा पाटील. हे पाही कृष्ण आहे. त्याला लटकवतो म्हणायला तिथं. नको म्हणलं, जाऊ दे म्हणलं. चला काहीतरी ज्ञान देत होते. मग आलो आपण असंच मंदिरामध्ये. मग मंदिरात दर्शन घ्यावं म्हणलो. तर आपण दर्शन घेतले. तर तुम्ही म्हणसाल वरूनच घेतले म्हणून आपण खाली पण टेकवले. आता हे झालं तर आपलं दर्शन झालेलं आहे. तर आपण आता निघूत बाहेर. चला मित्रांनो आता बाहेर जायचं आहे. तर खूप म्हणजे खूप गर्दा होता. तर आपण निघलेलो आहे बाहेर. आपल्याला हे पवन्यानं नेलं दुसरीकडंच. पवन्या म्हणाल रस्ता आहे. आम्ही गेलो पुढे. तर पुढे पाहिलो तर काही पॅक रस्ता. इकडे सगळे जेवण करत होते. मग वापस गेलो की पवन्या हजत होतं लईच. पुन्हा बी आम्हाला दुसऱ्याच रस्त्यातून नेऊ लागलं. मात्र आलो आम्ही बरोबर. हे चक्र काहीतरी म्हणायला. तर हे आपली वाट पाहत होती. कुठे गेली. मग बस कृष्णा पाटील हे आमदाराला फोन चालू.